ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे नाशिक पंचवटी पांझरापोळ येथे सहलीचे आयोजन। नाशिक येथील नाशिक पंचवटी पांझरापोळ चुंचाळे शिवार येथे दिनांक 8 जून 2025 रोजी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नाशिक रोड तर्फे आदरणीय ब्रह्मकुमारी भक्ती दीदी व गोदावरी दीदी यांच्या अध्यक्षतेखाली सहलीचे आयोजन करण्यात आले। गायीचे वृद्धाश्रम म्हणून सर्वश्रुत असलेल्या SNPP मध्ये साधारणतः 65 राजयोगी बंधू भगिनींनी या सहलीचा आनंद लुटला। 850 एकर मध्ये विस्तारलेल्या या वन परिक्षेत्रात खास सफरसाठी बनवलेल्या ट्रॅक्टर मधून सगळ्यांनी वेगळाच आनंद लुटलाय। प्रवासात वेगवेगळ्या ठिकाणी मोर, बदक व अनेक जंगली पक्ष्यांचे अवलोकन केले। या ठिकाणी बनवलेल्या लाकडी झोपडीत सर्वांनी ध्यानयोग करून मेडिटेशनचा आनंद लुटला। शेणाने सावरलेली निसर्ग संपदेने बहरलेली ही झोपडी विशेष आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली आहे। या ठिकाणी मेडिटेशन नंतर सर्वांनी गरबा नृत्याचा आनंद घेतला। सहलीच्या सुरुवातीला दत्तूभाऊ शिरसाट, विठ्ठलभाऊ आगळे यांनी आगळेवेगळे स्वागत केले। दत्तूभाऊ यांनी परिसराची माहिती सांगितली आहे। सर्व कर्मचारी वृंदांनी खूप चांगल्या पद्धतीने पाहुणचार केला। SNPPचे विश्वस्त श्री हितेशभाई झवेरी यांच्या परवानगीने साकारलेल्या या सहलीचा आनंद द्विगुणित झालाय। या मागे आपले स्नेही राजूभाऊ सांगळे यांचा सूक्ष्म सहयोग कामी आलाय। एकंदरीत न भूतो न भविष्यती अशा अलौकिक अनुभवाची संपन्न अशा या सहलीचा सर्वांनी आनंद लुटला। मात्र एवढ्या चांगल्या कार्यात पिठाचा खडा काय डोंगराचा आढळला ऐकून अतिशय वाईट वाटले की सारोळ या शिवारात या परिसरातील डोंगराचा भाग अतिशय वाईट पद्धतीने व्यापारी दृष्टीने कापला जात आहे। दगड, खडी, मुरुम इत्यादी बांधकाम व्यवसायासाठी लागणाऱ्या मटेरियल मिळवण्यासाठी डोंगरावर ब्लास्ट केले जाते। यातून तेथील वनभाग जैवविविधतेची हानी होते। शासन स्तरावरून या अराजक कार्याला पायबंद करणे गरजेचे आहे।